आज राहिलेलं कपाट आवरायला घेतलं. अहो म्हणत होते, रोज तेच काय साफसफाईचं दाखवतेस. म्हटलं सध्या मी तेच करते तर दुसरं दाखवणार तरी काय. दुपारी पोटाने आवाज दिला त्यामुळे लवकर जेवायला बसलो. आज जेवणामध्ये पुदिन्याची चटणीही होती. त्यानंतर राहिलेलं कपाट आवरायला घेतलं. लक्षचा कारनामा बघा, डोळ्याजवळ त्याने लावून घेतलाय. त्याचा डोळा थोडक्यात वाचला. त्यामुळे खूप सावधानतेने त्याला सांभाळायला लागणार आहे. दुपारी आमचं घर काहीसं असं दिसतं. इकडे त्यांनी दुकान मांडलेलं असतं आणि टी व्हीवर गुलाबी डुकरं म्हणजेच पेपा पिग हे चालू असतं. सुट्टी लागली म्हटल्यानंतर काही म्हणायलाच नको. संध्याकाळपर्यंत सर्व काढलेलं सामान रचलं आणि अगदी छान सुटसुटीत असं ते कपाट रचून तयार झालं. पण ते किती दिवस तसं राहील हे काही सांगता येत नाही. त्यानंतर अजून एक कपाट तीर्थाने रचायला काढलं. ते रचलं नाही हे वेगळं. दुपारी भूक लागली म्हणून भेळ केली. त्याचाही सर्वांनी आस्वाद घेतला. लक्षने कलिंगड खाऊन बघितलं आणि त्यालाही ते खूप आवडलं. रात्रीच्या जेवणात हलकं काहीतरी हवं म्हणून खिचडी बनवली. धन्यवाद.